किंवा छान. पहिला सकाळी सुरुवातीला गॅस लावताना श्वास हे करून रोखून अफर्मेशन देऊन ते सगळं हं. करते म्हणजे दिवा लावतानाच वगैरे. मग तुम्हाला त्याने काय फरक वाटतो? हा मग तो पॉझिटिव्हिटी आहे ना मग अजिबात तब्येत म्हणजे आता तुमची मला डाऊन झाली का? असेल तर तुम्ही बऱ्याच हं. दिवसांनी पाहिलं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल. हां. थोडंसं वाटतंय मला. छान की मग तुम्ही शिवसरोदय शास्त्र पाळताय आणि आणि ओमकार याच्याकडे पण काही मी एवढं फारसं लक्ष देत नाही कारण तेवढा वेळच नाही मला ह्याच्याकडे लक्ष द्यायला. कारण मुलगा 10वीला आहे ह्यावेळेस नाही असं आणि नका सगळं म्हणू. आणि तो अभ्यासाला बसून त्याला ओंकार हे आपल्या वर्ग चालू असताना त्याला म्हणू ऐक बाबा ओंकार. जरा पुस्तक घे पुढं आणि ओंकार ऐक असं म्हणा त्याला बघा त्याच्यातही फरक पडतो का नाही. कारण हो ओंकार हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. चांगलं आहे. आणि त्यांनी लक्ष देऊ देत नको लक्ष देत. ओंकाराचं कसं आहे नुसतं ऐकू देत. घरात कानावर सुद्धा हा व्हायब्रेशन राहतात. मी आता म्हंटल ना पाण्यात राहतात, घरात राहतात. मॅडम त्याला मी ते पाणी सुलभा देते मॅडम मग ठीक आहे थोडंसं काही पहिलं. हरकत नाहीये. हां. ते पाणी थोडं त्याला देते पहिलं मॅडम मग मी. पाणी द्या. अर्ध मी पण घेते त्याला 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 काय अर्ध करायचं ओंकार वर्ग चालू असताना अभ्यासाला बस म्हणायचं ना ओंकार त्याच्या कानात जातील असं बघायचं बस. ओंकार ओंकारचं चालेल. काम करणार आहे. त्याला काही सुलभा मॅडम म्हणतायत घरात पाहुणे थँक्यू आले तरी मॅडम. मी चालू ठेवते असं सांगतायत त्या. नको नको सुलभा मॅडम मॅडम तुम्ही बंद करा. आम्ही काही घेत नाहीये आज म्हणजे नाही ते इन जनरलचं सांगतायत त्या. आज आजचं काय मॅडम नव्हे. म्हणताय? मी पण किचनमध्ये कधी-कधी मोबाईल ओट्यावर ठेवते आणि हां. समजा आता काही भाकरी टाकते, पण मी ते ऐकत असते सगळं ऐकत. हं, असं हं, कधीतरी होतं म्हणजे. हं. गौरी मॅडमना बोलायचंय का? गौरी गौरी खोकरे. मॅडम मी तुम्हाला केव्हाच व्हिडिओ ऑन करा म्हणते, हो, म्यूट हो करा मॅडम. म्हणते. आणि हो चालू प्रज्ञा केला. मॅडम तुम्ही सुद्धा. प्रज्ञा मॅडम. धन्यवाद रेश्मा मॅडम. हां. गौरी मॅडम, काय मग कसं वाटतंय ओंकार? खास नवीन लोकांशी बोलण्यासाठी मी आलीये. त्या म्यूट झाल्यात. अनम्यूट करा. संध्याकाळचे पण मी रोज ओंकार अटेंड करते. किती दिवस झाले गौरी मॅडम तुम्हाला? 15-20 दिवस झाले. अच्छा. हां, 15 दिवसाचं जॉइन केलं असेल. मग काय फरक वाटतो का? म्हणजे मेंटल टेन्शन, स्ट्रेस याला काही फरक वाटला का तुम्हाला? हो. एकदम रिलॅक्स वाटतं आणि सकाळी चक्राचं मेडिटेशन असायचं, संध्याकाळी ओंकार असायचा. पण आणि दुपारचंही सेशन ते मी पूर्ण तिन्ही पण अटेंड करायचे. म्हणजे हं. मला झालं पॉसिबल. मला आधी वाटलेलं की होईल का नाही म्हणून, पण नाही जमलं एकदा व्यवस्थित. आपल्याला फायदा कळला ना, की मग आपोआप होतं. आणि ओंकाराचं कसं आहे मॅडमची प्रार्थना जरी नुसती ऐकली ना सुरुवातीची, तरी सगळा दिवसभराचा शीण निघून जातो. त्यामुळे हो. आपल्याला नुसतं ऐकायचं जरी काम केलं तरी फायदा होतो ओंकाराच्या ह्याने. बाकीचं तर काही ज्ञानबोध ऐकण्यातच कार्यक्रम आहे. हो, सकाळचं हो. चक्र ध्यान ते काय डोळे मिटून जरी तुम्ही केलं तरी ध्यान होतं. ऐकलं की त्याचा फायदा होतोच. तर मी तेच म्हटलं जरा नवीन साधकांशी बोलू काय आहे. बाकीचं ह्यांना प्रज्ञा मॅडम कारण आपण बोलतोय नुसतं मी फोनवर चेहरा नाही दिसत ना. हो. किती दिवस केलं तुम्ही ओंकार? आम्हाला 7 दिवस झाले. 7 15 दिवस दिवसाचे मी झाले? पैसे भरलेले 7 आणि दिवस मी झाले का? बसली पण त्यात 3-4 दिवस माझे जरा खाडे झाले. काय वाटलं फरक? फरक माझी एन्झायटी जरा कमी झाली कारण मला 2 मुली सांभाळताना जरा किती डोक्याला छान. त्रास होत होता ना, तो थोडं कमी झालं खूप आणि छान. जरा शुद्ध जरा असं मग्न होते मी. म्हणजे विचार मुलींना नाही येत बसवता की मनामध्ये. नाही ओंकाराच्या वेळेला? हो. माझ्या एक मुलगी येते क्लासमधून. तिला हां. अभ्यासाला बसवते आणि ते ऐकवते. तिलाही म्हणायला लावा बरं का ओंकार. हो. हां. आणि बाकीचं काही वाटतंय तुम्हाला? झोप येण्यावर काही फरक पडला? झोप मला ऍक्च्युली कमीच होते कारण माझी लहान मुलगी आहे, छोटी नाही आहे. पण थोडा तर फरक पडला का? पण ते पूर्ण होते म्हणजे असं वाटत नाही की थकल्यासारखं हां. वाटत नाही आधीसारखं. पाणी पिताय ते एक फरक ओंकाराच्या पडला. व्हायब्रेशनचं? हो, हो, हं. हो. छान. आता ती मुलगी किती महिन्याची आहे? 1 दीड वर्षाची आहे आणि 5 1.5 वर्षाची आहे. वर्षाची, 1 5 वर्षाची. हो. त्या 1.5 वर्षाच्या मुलीला ना हेडफोन घालून ओंकार ऐकवत चला मॅडम म्हणताना. किंवा तुम्ही ओके. म्हणा किंवा तिला तिच्या कानामध्ये जाऊ देत ते ओंकार. तिला मांडीवर घ्या. तिला जी हो. व्हॅल्यू ही द्याल ना, ती सगळ्यात जास्त उच्च लेव्हल व्हॅल्यू असणार आहे मुलांना. तुम्ही जे हो. द्याल, ओंकार म्हणायला लावाल, ओंकार ऐकायला लावाल. त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होईल, स्मरणशक्ती चांगली होईल, अभ्यासात प्रगती होईल. ओंकाराचं पाणी द्यायचं, त्यांनी सुद्धा भरपूर फायदा होईल.
तर ही शेजारी बसवून ठेवली तिला तरी चालेल, हा मांडीवर घेतलं हो ना तरी. हो, तेच ती म्हटलं मांडीवरच असते माझ्या मांडीवर मोस्टली. घेत चला. हो चालेल, हो. छान, धन्यवाद. काय मग कसं वाटतंय मनीषा मॅडम? पवना गॅप मॅडमची घेतला ना बराच तुम्ही ओंकाराला? मी ऍक्च्युली कोल्हापूरला असते ना, तर मी शुक्रवारी रात्री ऑफिस संपल्यावर येत असते पुण्यात आणि हा. सोमवारी परत इकडे येते. तर प्रवासात होती काल मी. ओंकाराला बरेच दिवस गॅप घेतला ना तुम्ही? हो मॅडम, ऍक्च्युली 3 महिने माझा गॅप झाला. हम्म. मागच्या वर्षीपासून मी येते बरोबर. फक्त 3 महिने आता माझ्या मध्ये पण गॅप झाला आता होता. किती दिवस केलं मग या महिन्यात? आता या महिन्यात पूर्ण मध्ये माझं फक्त 5 दिवस हे झालं मग होतं. गॅप मध्ये मला काय वाटलं की जे भरून निघालं परत जॉईन केल्याने? ऍक्च्युली काय झालं माहिती का, गॅप मध्ये माझं मोनोपॉजमुळे मला पिरियड्स येणं बंद हा झालं होतं हा हा जुलै. पण हा. आता मी जेव्हा जॉईन केलं ना, तर मला 6 दिवसातच पिरियड्स आले होते. किती छान, 7 टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बघा हो. बघा म्हणजे खूप छान फरक आहे मॅडम. ऐकून घ्या. पिरियड गेला होता मॅडमचा, 3 दिवस गॅप होता. आपण रश्मी मॅडमचंही बघितलं, गॅप झाल्यामुळे परत गोळ्या सुरू झाल्या. मॅडमचं मेनोपॉजमुळे होतं तसं, पण ओंकारात 6 महिन्यात त्यांना लगेच सुरू झालं. आणि म्हणजे काय झालं की हार्मोनवर इफेक्ट झाला. ओंकाराने हार्मोन्सवर इफेक्ट येतो. कारण हो, तो कारण मला म्हणतो माझं म्हणतो म्हणजे नाभीतनं येतो तो. नाभी म्हणजे मणिपूर चक्र. हे सगळं पोटाशी रिलेटेड आहे, गर्भाशयाशी रिलेटेड आहे. त्यामुळे तिथनं निघतो. त्यामुळे तिथे स्पंदनं होतात. त्यामुळे तिथे परिणाम झाला. म्हणजे कंठातून होतो. त्यामुळे थायरॉइडवर परिणाम होतो. गळ्याच्या ग्रंथी ज्या सिक्रिशन करतात थायरॉइड ग्रंथी, त्यामुळे बरचसं आरोग्य सुधारतं. थायरॉइड ग्रंथी थकवा घालवतात. सिक्रिशन बरोबर असेल, हार्मोन्स बरोबर असेल तर आपला थकवा जातो. त्यामुळं ओंकार ऊचा परिणाम तो होतो. छातीतनं पण बघा स्पंदनं येतात आणि मचं तर काही विचारायलाच नको. म्हणजे संपूर्ण ब्रेनमध्ये जे लिक्विड असतं, फ्लुइड असतं छोटं थोड्या प्रमाणात. सागराला जशा लाटा येतात, तशा या ब्रेन मधल्या फ्लुइडला लाटा येतात, तरंग येतात. आपल्याला जाणवत नाही ओंकार म्हणताना, पण इतके सूक्ष्म फायदे होतात. आणि व्हेगस नर्व जी असते ब्रेन पासून मानेमधून ही खाली गेलेली, ती व्हेगास नर्व खूप खूप महत्वाची आहे. त्या व्हेगास नर्वला सुद्धा ओंकाराने ट्रिगरिंग होतं. यामुळं म्हणजे दृश्य परिणामापेक्षा खूप परिणाम आपल्यावर दिसतात. आता मॅडम सांगतात तसे दृश्य परिणाम दिसतात, पण ते जाणून घेतले तर. नाही तरी हो. जाणून जरी नाही घेतले तरी होतच राहतात ते परिणाम. त्यामुळं ओंकार ही सर्वोत्कृष्ट साधना म्हटलेली आहे. तुम्ही रोज 21 ओंकार म्हटले ना, तर तुम्हाला हे फायदे होत जाणार. तर खूप छान मनीषा मॅडम. नाही, त्याचं हे झालं की ऑक्टोबरमध्ये मला मॅडमनी सांगितलं, माझ्या इथे पण असं जरा जाड वाटत होतं. तर मला थायरॉइड ची हे आहे म्हणून मॅडमनी मला सांगितलं. मी चेक पण केलं. एक टेस्ट माझी पॉझिटिव्ह पण आली होती. पण आता मी 10 तारखेला केलं परत. पिरियड्स आल्यानंतर मी काय परत एकदा जास्त म्हटलं आलं होतं थायरॉइड पण चेक तुमचं? करा. जास्त आलतं का आता कमी नील आलतं? जास्त म्हणजे त्या म्हणत होत्या की पॉझिटिव्ह आलंय आता. त्या म्हणजे थायरॉइडच्या कोण? अजून माझ्या गायनाकोलॉजिस्ट ज्या आहेत त्या. अच्छा. पण आता मी 10 तारखेला म्हणजे सुरू केल्यानंतर परत 10 जानेवारीला टेस्ट केली, तर माझं नील दाखवतंय. हां, मग तुम्हाला थायरॉइडचं गोळ्या काहीच सुरू नाही. केल्या होत्या का? खूपच छान, पण नाही, अभिनंदन मी मॅडम. घेतल्या नाही गोळ्या. बरं, तो रिपोर्ट टाका जरा मला. काय जास्त होतं बघू ते T3, T4, TSH काय होतं बघू. मी ते नीट काहीतरी हे TSH3चं. झालं. TSH जास्त होतं TSH3चं. का? T3 पण हो, जास्त हो. T3 पण हॅलो. हो. जास्त होतं? हो, 3 पण जास्त होतं. पण मी गोळ्या घेतल्या नव्हत्या कारण माझ्या बाकीच्या चालू होत्या ना ह्या किती मोनोपॉजच्या दिवसापूर्वी ह्याच्यामुळे. टेस्ट काढली होती? ऑक्टोबर 27 ऑक्टोबर. हां, आणि आता कधी काढली? 10 जानेवारीला. 3 महिने लागतात कारण फरक पडायला. पण हां. ठीक आहे, तुम्हाला ओंकार तुम्ही आता केला म्हणताय ना 20-25 दिवस. हो. किती जानेवारीला केले? 10 जानेवारीला मी टेस्ट केली हां. आणि त्यानंतर मी 13 ते 16 पर्यंत नव्हती. हां. नाही पण मग 10च दिवस ओंकार झाला तुमचा. हो, 10च दिवस झाला. पण मी त्यावेळेला सकाळी पहाटे उठल्यावर पण करत होती हां. आणि संध्याकाळी पण आपल्या ह्याच्यात करत होती. चक्रध्यान करत होता तुम्ही नाही का? हो, चक्राधान माझं फक्त पहिलंच झालं मुलाधारचं. पुढचे नाही हां. झाले माझे. मुलंधार झाल्यावर तुमचा पिरियड आला का? हो. बरं. ठीक आहे, ध्यानाने होणारच आहेत परिणाम.
आणि जर गोळ्यांसारखी सिच्युएशन आली, डायबिटीस, बीपी, थायरॉइड याच्यावर ओंकार परिणाम करणारच आहे. त्यामुळे सगळ्यांना मी सांगते, जर असं काही झालं, बाउंड्री लाईनवर असतं ना सुरुवातीला, आणि सुरुवातीला गोळ्या घ्यायच्या आधीच जर असे उपाय सुरू केले, ध्यान आणि हे, तर नक्कीच गोळ्या थांबवता येतात आपल्याला. तर इतर सगळ्यांना तुम्ही हे मेसेज देत चला. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, कारण एकदा का गोळी सुरू झाली ना, मग कमी करणं गोळी जरा अवघड होऊन जातं, शरीराला सवय होऊन जाते. त्यावेळी गोळी मी सुरू करायच्या आधीच मागच्या वर्षी जानेवारीपासून माझं सप्टेंबर पर्यंत एकदम चालू होता. त्यावेळेला माझी आधी जी शुगर होती ना ती 7.5 होती, म्हणजे डिसेंबर 24ला. त्यानंतर मी कंटिन्यू केला तो 9 महिने. तर त्यावेळेला माझं आता 6.7 वर गेली अगदी शुगर. छान. ओंकार कंटिन्यू करत होते मी त्यावेळेला. म्हणून ओंकाराला सुट्टी देऊ नका. मी म्हटलं ना, आठवड्यातनं 2 दिवस का होईना ओंकार. ज्यांना ताणामुळे, हे सगळे रोग आहेत ना, हे ताणाचे आहेत. सायकोसोमॅटिक रोग आहेत. डायबिटीस झालं, बीपी झालं, थायरॉइड झालं, मनाच्या विवंचनेमुळे हे रोग होतात. त्यामुळे मनाला शांत ठेवलं तर कमी होणारच आहे ते. फक्त आपल्याला थोडा वेळ काढला पाहिजे ना आपल्यापुरता. नुसतं हे फायदे जाऊ द्यात, आध्यात्मिक हो, काल फायदे मी तर वर्गावर बघितला तेच ना. सांगितलं की तुमच्यासाठी फक्त अर्धा तास वेळ काढा, 23.5 तास बाकीच्यांना द्या. तुमची झोप वगैरे होऊन त्यातनं. हो. आणि तर एवढं आध्यात्मिक खूप फायदे महत्वाचं किती आहे म्हणजे होणार आहेत असं. बघा ना. हे तर बाकीचे जाऊ देत, शारीरिक म्हणा, तर मानसिक सगळ्यांनी म्हणा. तुमचे आपापले जे काही अनुभव आलेले आहेत ते जरा लिहून पाठवा सगळे छान, म्हणजे मग हो आपल्याला हो हो कारण आपल्यासारखे अजून आपले काही नातेवाईक असतील, कोण असेल किंवा इतर कोण लोक असतील, त्यांना हे समजल्यानंतर त्यांची पण उत्सुकता वाढते की आम्ही केलं तर आम्हाला पण असा फरक पडू शकतो म्हणजे. त्यामुळं पण मंगल मॅडम जॉब मॅडमचे करून सिन्सिअर आहेत बघा मॅडम. मॅडम जॉब हो हो करतात. हो 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 तरी सिन्सिअर असतात आणि बरचसं गॅप पडला तरी लगेच परत जॉईन करतात, येतात. हे महत्व आहे. ते असं ओंकार ध्यान चालू होते. फक्त ओंकाराचं संध्याकाळी माझं जरा टायमिंग होतं ना, आणि मी इथे आता कोल्हापूरमध्ये एकटीच असते. थोडं मेसचं जेवणाचं वगैरे माझं उशीर व्हायचा, त्यामुळे मला ते ऍडजस्ट झालं नाही मग आता रूमच्या याच्यामुळे. ट्रान्सफरचं बघा की. हो, आता मे मध्ये करायची आहे. संकल्प लिहून टाका. कधी येत आहे शिवसरोदयला मग? आता नाव दिलं ना काय मॅडम मुहूर्तच यावर्षी. लागेल का आता माझं तुमचा? कसं झालं, जानेवारी मध्ये आमच्या इलेक्शन ड्युटी होत्या. मग 14-15ला पण नाही, मी मला होतं आता आणि ग्रुप का केलाय की तुम्ही तुमच्याच सोयीने मेजॉरिटी ठरवेल. आता तुमच्यासारखे नोकरी करणारे असतील तर तुम्ही प्राधान्याने ठरवा असं. दिलं मी यावेळेस नाव दिलंय माझं, पहिल्यांदाच दिलं नाव नाही, लगेच. नाव दिलंय पण शिवसरोदय. ग्रुप जॉईन केलं. मी कुठं डिक्लेअर केली तारीख? मी तुम्हालाच हा, विचारून तारीख दिली ठरवणार आहे. आहे. तुम्हालाच नाही, विचारून तेच ठरवणार आहे असं. जानेवारीचं मी त्यामुळे नव्हतं केलं की इलेक्शन ड्युटीमुळे जमणार नाही कदाचित, हम्म. त्यामुळे मी नाव दिलं नव्हतं जानेवारीमध्ये. हम्म. तर आता यावेळेस येईल नक्कीच. ठीक आहे, चालेल. खूप धन्यवाद मॅडम. ओके, धन्यवाद नीता मॅडम. सगळ्यांना धन्यवाद. मॅडम आणि हो, माफ धन्यवाद. करा, मला आज माफ ग्रुप करा, मला काही मेंबरला सेशन घेता धन्यवाद. आलं नाही. माझे पीपीटी नाही, माझे लॅपटॉप नाही. मॅडम हा, तुमचे खूप पुढचे खूप धन्यवाद. आणि नीता मॅडमचे पण खूप धन्यवाद. खूप सुंदर, खूप छान घेतात ते ओंकार. इतकं छान हो. वाटतं, शांत, म्हणजे कुठंच त्यांच्या घाई आवाजात नाही जादू एकदम. आहे मॅडमच्या. हो, खूप खूप इतकं रिलॅक्स वाटतं मॅडम. मी आता आठवडाभर सूथिंग करते ना इफेक्ट आहे, कंटिन्यू. सूथिंग इफेक्ट म्हणजे हा, आवाजातला खरंच. सूथिंग इफेक्ट आहे. ते त्याची. हा. सुधा मॅडम, मला असं वाटलं आज पाहुणे आलेत का काय असं तुम्ही सांगता. नाही नाही नाही, असं नाही. मी एरवीच सांगते की असं कधीतरी होतच ना शेवटी. किती आणि अदरवाईज तुमची आमच्याकडे ती काही कोण प्रश्नच नाही. मैत्रीण जोडणार आहे, तिचं काय आलंच नाही मला, नंबर आणि मेसेज आणि काहीच नाही आलं. मी आता तिला सांगते, हो सोमवारी करा. हो, तिला आठवण करते मी. तिला ठीक आहे. करायचंय पण. सोमवारी सुरू होतंय ना, मग मला जरा हो वेळ हो, लागतो ना. नाही मग मी तुम्ही मला आधी माझंही सांगितलं आता तर बरं करायचंच होईल आहे, ना. अजून पाठवायचे. आता बघा, उद्या सगळ्यांची घाई गर्दी होईल. मग मला जॉईन करून घेता तरी मला सुलक्षणा दोघींचे मॅडम खूप एकत्र मदत भरले करायला पैसे तर लागल्यात चालतील आता. ना मॅडम?